साने गुरुजी तरुण मंडळाने यावर्षी साईबाबांची 51 फुटी भव्य मूर्ती साकारली आहे। नगरचे सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही मूर्ती साकारली असून वर्षभरापासून सुरू असलेले काम शेवटच्या टप्प्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली। मूर्ती साकारण्यासाठी हायग्रेड फायबरचा आणि शाडू मातीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असून मूर्तीचे वजन तब्बल 1 टन एवढे असेल। जमिनीवर कुठल्याही प्रकारचा खड्डा न करता 20 बाय 20 एवढी लांबी असणाऱ्या स्टेजवर साईबाबांची मूर्ती साकारणार आहे। मूर्ती किमान 50 वर्षे टिकणार असून या प्रकारचा भव्य देखावा पुण्यात पहिल्यांदाच होत असल्याचा दावा शिल्पकार कांबळे यांनी केला। मूर्ती साकारण्यासाठी 40 लोक अहोरात्र मेहनत घेत असून गणेशोत्सवानंतर मूर्ती नगर येथे हलवण्यात येणार आहे। देखाव्यात साईबाबांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, द्वारकामाईची मूर्ती आणि प्रवेशद्वारावर भाविकांच्या स्वागतासाठी भव्य हत्तीचे शिल्प साकारण्यात येणार असल्याचे घाटे यांनी सांगितले। 19 सप्टेंबर रोजी महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे। यंदाच्या वर्षी गणेशोत्सवामध्ये 51 फूट उंचीची साईबाबांची मूर्ती आम्ही या ठिकाणी साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने साकारत आहोत। नगरचे सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे हे गेले 1 वर्षापासून ही मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करतायत, त्या दृष्टीने काम चालू आहे। पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये विविध देखावे दरवर्षी आम्ही सादर करत असतो, परंतु यावर्षी अत्यंत भव्य आणि सुबक अशा पद्धतीने साईबाबांची मूर्ती या ठिकाणी सर्व पुणेकरांना आणि येणाऱ्या सर्वच गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे। त्या मूर्तीचं काम गेले 1 वर्षभर नगर या ठिकाणी चालू आहे। अत्यंत मेहनतीने, कष्टाने आणि आकर्षक अशी मूर्ती ही प्रमोद कांबळे त्या ठिकाणी साकारतायत। फायबरमध्ये या मूर्तीचं रूप हे साकारलं जाणार आहे। अत्यंत आधुनिक अशी विद्युत रोषणाई या साईबाबांच्या मूर्तीवरती ही प्रकाश झोत हा टाकला जाणार आहे। त्यामुळे पुण्यामधले सगळ्यात मोठं आकर्षण हे यंदाच्या वर्षी साईबाबांच्या रूपाने पुणेकरांना पाहायला मिळणार आहे ते साने गुरुजी तरुण मंडळामध्ये। त्यामुळे मी सर्व गणेश भक्तांना, साई भक्तांना असं आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या साईबाबांच्या अत्यंत आकर्षक मूर्तीचं दर्शन घेण्याकरता साने गुरुजी तरुण मंडळामध्ये आवर्जून यावं। ही साईबाबांची मूर्ती ही जागेवरती असणार, स्थिर मूर्ती असणार आहे। आशीर्वाद देताना साईबाबा अशी या मूर्तीची स्थिती असणार आहे। याच्या जोडीला आपण साईबाबांच्या अन्य 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी करत आहोत। त्याच्यामध्ये साईबाबा प्रसाद बनवताना एक मूर्ती आहे, त्यानंतर साईबाबा आशीर्वाद देतात अशा प्रकारची एक मूर्ती आहे। अशा वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या मूर्ती, द्वारकामाईमधली एक मूर्ती आहे जशी शिर्डीला साकारलेली आहे। अशा पद्धतीने आणि वेगवेगळ्या साईबाबांच्या जीवनचरित्रावरचे प्रसंग दाखवणारे काही फलक या ठिकाणी लावले जाणार आहेत। नमस्कार। आज या ठिकाणी तुम्ही बघताय की 51 फूट उभी साईबाबांची आशीर्वाद देतानाची जी मूर्ती आहे ती त्याचं काम आता चालू आहे। गेले वर्षभर आम्ही हे काम करतोय। साने गुरुजी तरुण मंडळासाठी हा स्पेशली ही मूर्ती तयार केलेली आहे। आणि ही मूर्ती तयार करताना आधी प्रोसेस अशी होती की त्याचं प्रपोर्शन कसं घ्यायचं, त्याचं प्रपोर्शन लक्षात घेऊन त्याचं एक मॉडेल केलं आणि त्यानंतर एवढं मोठं ड्रॉइंग तयार केलं आधी, आणि मग वेल्डिंग वगैरे करून त्यावर मातीचा थर, मातीमध्ये ही सगळी तयार केली मूर्ती, आणि मग त्याचा मोल्ड वगैरे करून आता ही फायबर ग्लासमधली मूर्ती तयार झालेली आहे आणि ती पीसेसमध्ये आणून इथे बसवतो आहे। आणि भाविकांना निश्चितच ती आवडेल चांगल्या पद्धतीने, असं मला असं वाटते। एक कलाकार म्हणून माझ्यासाठी चॅलेंज होतं की इतकी मोठी मूर्ती प्रथमच तयार करत होतो। तर वैशिष्ट्य म्हणजे बाबांची आत्तापर्यंतची मूर्ती आपण बघितली तर ती म्हणजे एक पाया नाही का असं ठेवून बसलेली जी मूर्ती आहे जशी समाधी मंदिर तशीच मूर्ती आहे। ही उभी मूर्ती आहे। याच्या एका हाताने आशीर्वाद देत आहेत, दुसऱ्या हातामध्ये सटका आहे, गळ्यामध्ये झोळी आहे बाबांची, आणि ते चालण्याच्या याच्या पोझिशनमध्ये आहेत, उभे आहेत ते। तर अशी मूर्ती आहे। त्याचे चेहऱ्यावरचे भाव विशेषतः म्हणजे आम्ही जे त्याच्यावर काम केलेलं आहे तेच महत्त्वाचं आहे की ते त्याच्यामुळे, आणि धीरज घाटेंनी, मनीषाताईंनी जी संधी दिली आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे।